मित्रांनो, मुंबई दिल्ली एक्सप्रेस मी वासदवरनं वर यंगलो एक्सप्रेसला आणि पुढं पार आलेलो आहे. आणि तो पाहे 100% या रोडला चोरी होती. आपण कशी होती, गाड्या चुकीच्या ठिकाणी लावल्यावर तुम्ही बघा ते फोर व्हीलर वाले किती पद्धतशीर चोरी करतात. दोघं तिघ जण आहेत खाली, कारण कॅमेऱ्यामध्ये एवढं पूर्ण दिसत नाही, तरी पण गाडी बघा कसं. एक ट्रकवाला होतं ते तराट निघून गेलं पळून, थांबलं नाही. ते अंदाज काढा त्यांनी लगेच बघितलं ती, नाहीतर भरपूर चोरी होती. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, असं होऊ नाही. आणि आपल्या गाड्यावाल्याने चुकीच्या जागेवर कुठं बी गाड्या लावू नाही. बरोबर आहे का? डिझेल चोर आहे ते. डिझेल चोर आहे तर आहे. डिझेल चोर आहेत ते, डिझेल चोर. या गाडीवर होतं ते चालू करून गेले आणि ते बघा आणि मित्रांनो, हे बघा खोटं सांगत नाही, फुल्ल अंधार पडलेला आहे. गाड्यावाले कुठे बी गाड्या लावून झोपून घेत. चहा पाण्याचं हे बघा, इकडे सगळं थांबत नाही. त्यांना पंप थांबायला बरं का, असं नाही की पंप नाही. मोठा पंप आहे पुढं थांबायला, पाठीमागं आहे थांबायला. की कुठं पण थांबतात आणि हाताने स्वतःचं नुकसान करून घ्यायला लागतात. आपल्याला खोटं सांगायचं ना, आपल्या डोळ्याने पाहिले डिझेल चोरीचं त्यांचा खेळा पाठीमागायचा. कारण लय उशीर मी तिथं इकडे साईडला पंपातून बाहेर निघलो होतो लेफ्ट साईडनं, आणि त्यांचं बरोबर त्यांना पलीकडच्या राईट साईडला ते ह्याच्या अहमदाबादला चाललेल्या गाड्या होत्या एक्सप्रेसला. आणि तिथली चोरी दादांनो, मला काय खोटं सांगायचं नाही. जे आपण रेलमध्ये पाहिले, गाडी वळून येऊन पलीकडून एक जण खाली उतरून बरोबर कांड करायला लागला. एक जण डिझेलची कॅन्ड काढून, आणि ड्रायव्हर काय होतंय फुल झोपेत राहतो, गाढ झोपेमध्ये. आणि बरोबर अशा कुठे बी व्यतिरिक्त ठिकाणी गाडी लावली. एकतर तिथे पार्किंग आहे, असं नाही की या रोडला पार्किंग नाही. एक्सप्रेस रोड आपण पंप, जिथं पंप आहे तिथं पार्किंग आहे, मोठं पार्किंग आहे. थोडं नाही कितीतरी 200-400 गाड्या बसायचं पार्किंग आहे. आणि आपले ड्रायव्हर काय करतात, चुकीच्या ठिकाणी गाडी लावून चुकीचं काम होतंय दादांनो. असं करू नका. आपला विचार करा, आपल्या कुटुंबाचा 2 रुपये आपण कशासाठी चलतो रस्त्यावर ह्याचा पण विचार करा. चोरी होत आहे, 100% होते, पण ती आपल्या चुकीमुळे होते. एवढी गॅरंटी मी सांगतो, आपल्या चुकीमुळे चोरी होती. लाईव्ह झूम करून मी उशीर उभा राहून बघितलं तिथं, चुकीचं नाही सांगत, मी स्वतः उशीर उभा राहून बघितलं. ती गाडी पुढे नेऊन वळवून आणली, काही जण डिझेल काढत होते. एक ट्रकवाला तर जागे झालं का काय, ती तराट पळालं, ते थांबलं नाही. कारण व्हिडिओ मध्ये आहे तसं. आणि फोर व्हीलर वाला इनोवा गाडी आहे, इनोवा गाडीमध्ये चोरी चालू आहे त्यांची, बघा तुम्ही. आणि इकडे थांबता वेळी एक्सप्रेसला, ह्या मुंबई दिल्ली हायवेला थांबता वेळी कुणीही दादांनो असं चुकीच्या व्यतिरिक्त ठिकाणी थांबू नका. डायरेक्ट आपलं त्या पंपात लावा, नाही तर मग थांबू नका. बरोबर नाही, आपलंच नुकसान होतंय. आपण कुठे बी चुकीच्या ठिकाणी गाडी लावून झोपतोय का नाही, कुणीही राखण नाही दादांनो आपल्याला या रोडवर. कारण मी स्वतः बघितलंय. कारण मी पंपातनं बाहेर आलो, कारण मला चहा प्यायचा होता, पण त्या पंपामध्ये चहा नव्हता, राईट साईडला होता. मला चहा प्यायला जायचं होतं, पण विषय असा झाला मी ते बघितलं, उशिरा अगोदर बघितलं बरं का, पण नंतर व्हिडिओ घेतला त्यांचा. कारण मला वाटलं
चुकीचं होऊ नये काय आपल्या हातानं. आपण जे व्हिडिओ काढतो तो काहीतरी सडळ पुरावा पाहिजे. बिना पुराव्याचं काही करायचं नाही. कारण ते खाली उतरून लाईटी लावून बघत होतं, सगळ्या गोष्टी करून बघत होतं पुढून. बरोबर कांड केलं त्या 2-4 गाड्याचं. एक गाडीवाला लय पळालं जोरानं चालू करून. तुम्ही बघा व्हिडिओ मध्ये बघून घ्या तुम्ही.